आज मित्रांनो IRBF 2 वर्ष पूर्ण होऊनही आतापर्यंत आम्ही 2000 विद्यार्थ्यांना ट्रेन करून प्लेस केलेला आहे। तरीही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की काय प्रोसेस आहे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कशा पद्धतीने सिलेक्शन होतात। तर एकच सांगतो, त्या व्यतिरिक्त अजून एक महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील फक्त त्या ब्रांचमधून 400 मुलं या 6 महिन्यामध्ये ट्रेन करून प्लेस झालेले आहेत। पण मित्रांनो, ह्यासाठी तुम्हाला काय असायला लागेल, तुमचं पहिलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, तुमचं 2 वर्षाच्या वरती गॅप नसला पाहिजे एज्युकेशनचा, तुमचं वय 28 वर्षाच्या खाली पाहिजे, सिबिल स्कोर 650च्या वरती पाहिजे किंवा -1 पाहिजे, त्या व्यतिरिक्त तुमच्यावर कुठलीही पोलीस केस नसली पाहिजे। सो हे सगळं कुठे होतं, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आहे। एवढ्यानंतर तर तुम्ही एलिजिबल असाल तर काय तुम्ही एक फर्स्ट स्टेप टाकू शकता तुमचं बँकिंग करिअर सुरुवात करायला। त्याची प्रोसेस काय असेल, आम्ही काय करतो, त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग स्टार्ट होते। ट्रेनिंग झाल्यानंतर पूर्ण ट्रेनिंग ऑनलाईन असते। त्या ऑनलाईन ट्रेनिंग नंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज असतात। त्याच्यानंतर आम्ही बँकमध्ये प्रेझेंट करतो। बँकमध्ये प्रेझेंट केल्यानंतर डिफरंट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिफरंट प्रायव्हेट बँकमध्ये तुमची जॉईनिंग होती। आणि हो, या सगळ्यांसाठी तुम्हाला काय करायला लागेल तर काही नाही आहे, जी बायोमध्ये लिंक आहे, आमची वेबसाईटची लिंक आहे कॉन्टॅक्ट अस पेजची, त्या वेबसाईटवर जाऊन तुमची पूर्ण क्रायटेरिया डिटेल पूर्ण भरा, तुमची डिटेल जी रिक्वायरमेंट आहे। त्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि या सगळ्यानंतर जेव्हा तुमची ट्रेनिंग स्टार्ट होईल, त्यानंतर जो तुमचा बदल होईल आणि त्यानंतर जेव्हा तुमची जॉईनिंग होईल, तेव्हा ॲक्च्युअल तुमच्या करिअरला सुरुवात होईल। फक्त एवढंच आहे, जे मुलं आता ग्रॅज्युएट झालेले आहेत, जास्तीत जास्त तुमचं वय 28 वर्षाच्या वरती जाण्यापेक्षा त्या अगोदर तुम्ही इन्क्वायरी करा।